हाय व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचा ठेचा। त्यासाठी इथे मी 3 मोठे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। जास्त बारीक चिरायचे नाहीये। 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या तुम्हाला जितकं तिखट हवं त्यानुसार घ्या। इथं मी पहा कढईमध्ये ना सगळ्यात आधी आपण हिरवी मिरची आणि लसूण चांगला भाजून घ्यायचा आहे, कारण हा टोमॅटोचा ठेचा आहे तर त्याच्यासाठी नेहमी मिरची भाजून घेतात। आणि मिरची भाजल्यामुळे काय होतं ना, तुम्हाला जो हा ठेचा आहे ना तो बाधत नाही। मिरची भाजली की पोट खराब होत नाही, त्यामुळे कधी पण ठेचा करताना मिरची भाजून घ्या। हे पहा मिरची किती छान भाजून झालेली आहे आता आपली, आणि लसूणही भाजलेला आहे। तर आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आपण ह्याला जाडसर आहे ना कुटून घ्या, किंवा ही मिरची आणि लसूण जाडसर कुटून घ्या किंवा वाटून घ्या मिक्सरला, पण पाणी वगैरे टाकायचं नाही आणि पेस्ट बनवायची नाही, ओबडधोबड वाटायचं आहे। आता आपण ह्याच कढईमध्ये हे पहा, आता आपण कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलंय। त्यामध्ये आपण टाकणार आहे 1 चमचा जिरं। जिरे छान तडतडू द्यायचे आहे। कढीपत्ता टाकला की मग आपण टाकणार आहे टोमॅटो। टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, आता आपला टोमॅटो ना छान असा मऊ व्हायला लागलेला आहे। तर आपण काय करायचं आहे ना, मी मिरची जी कुटलेली आहे ना मिक्सरला जाडसर, ती आता ह्याच्यात टाकून द्यायची। मिरची आणि लसूण जो पण मिक्सरवरती मी जाडसर मिक्सर बंद चालू करून फिरवून घेतलेला आहे। तुम्ही कुटून पण घेऊ शकता, पण बऱ्याच वेळा काय होतं ना, कुटताना डोळ्यातही उडते मिरची, त्यामुळे काळजी घ्या। शक्यतो मिक्सरला फिरवलं की झटपट पण काम होतं। आता आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकूया। आणि आता टोमॅटो व्यवस्थित शिजेपर्यंत, छान असा मस्त मऊ गळून जाईपर्यंत आपण हा ठेचा लो फ्लेमवरती शिजवून घेणार आहे। हे पहा, आपला टोमॅटो छान असा मऊ होतोय, पण आपल्याला ही चटणी म्हणजे जो ठेचा आहे आपल्या टोमॅटोचा तो तोपर्यंत शिजवायचा आहे जोपर्यंत तेल सुटत नाही। जेव्हा हे तेल सगळं मिरची आणि टोमॅटोचं पाणी आटेल आणि तेल दिसायला लागेल, तेव्हा समजायचं आपला ठेचा तयार आहे। अजून 5 मिनिटं आपण हे लो फ्लेमवरती ठेचा परतून घेऊया। झाकण ठेवून शिजवून घेऊया। हे पहा 5 मिनिटे झालेत, आता आपण चेक करूया। हे पहा, चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपण उलटण्याने काय करायचं आहे ना, हे जे टोमॅटो आहेत ते छानपैकी मॅश करायचे आहेत। ज्याच्यामुळे काय होईल, आपला हा ठेचा टोमॅटोचा ठेचल्यागत दिसेल। आता हा ठेचा मी छान असा उलटण्याच्या मदतीने ठेचलेला आहे। आता आपण ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि 1-2 मिनिटं ह्याला परतून घेऊया। आता कढईला पूर्णपणे तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे पहा, तेल दिसते। तर आता आपला हा टोमॅटोचा ठेचा रेडी आहे। आता हा मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा व्ह्यूअर्स, आपला गरमागरम असा टोमॅटोचा ठेचा तयार आहे। मी तुम्हाला जवळून दाखवते कसा दिसतोय ना, टेस्टी यमी यमी। तर हा टोमॅटोचा ठेचा तुम्ही नक्की बनवून पहा। रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा
आणि रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा.